2.5 एकरावरला कांदा पेटून दिलेला आहे मी. कालची पट्टी आज एका गाडीची पट्टी आलेली आहे फक्त 4,000 रुपये. लावणीपासून काढणीपर्यंत 4 लाख रुपये खर्च झालेला आहे. आणि प्लस पेटून द्यायचं कारण एकच आहे की रोज आभाळाचं हे वातावरण पावसाचं असं होतंय, रोज संध्याकाळी झाकायचा सकाळ उघडायचा, त्याच्यामुळं हे कांदा मला कवडी मोल भावात जात असल्यामुळे मला हा पेटून द्यायची पाळी आलेली आहे. आज जवळजवळ 500 ते 600 गुणी मी कांदा पेटून दिलेला आहे. हे आहेत धाराशिवचे शेतकरी भगवान साबळे, ज्यांनी रागाच्या भरात तब्बल 600 गोण्या कांदा पेटवून दिलाय. कांद्याला प्रति किलो 1 रुपयाचा भाव मिळत असल्यामुळं शेतकऱ्याने हे धक्कादायक पाऊल उचललंय. भगवान साबळे हे भूम तालुक्यातील तिंत्रज या गावातील कांदा उत्पादक शेतकरी आहेत. त्यांनी 4 एकरात 3 ते 4 लाख रुपये खर्चून 600 गोण्या इतक्या कांद्याचं उत्पादन घेतलेलं होतं. परंतु कांद्याला चांगला भाव नसल्यामुळं भगवान साबळे हे हतबल झालेले होते. त्यानंतर त्यांनी शेतातला सगळा कांदा पेटवून दिलाय. मी भगवान साबळे, माझा 4 एकर कांदा होता, तर त्या ह्याच्यातला 4 एकर मधला 2.5 एकर कांदा आहे हा पेटून दिलेला. 2.5 एकरावरला कांदा पेटून दिलेला आहे मी. तर हा कांदा काढण्यासाठी जवळजवळ 1 ते 1.5 महिना कालावधी गेला. आणि आता मी व्यापाऱ्याला फोन केला तर कालची पट्टी आज एका गाडीची पट्टी आलेली आहे फक्त 4,000 रुपये. तर काढणीचा आणि काटणीचा मजुराचा खर्च निघलेला नाही. माझ्यावर आज जवळजवळ 3 ते 4 लाख रुपये ह्याचा कांद्याचा लावणीपासून काढणीपर्यंत 4 लाख रुपये खर्च झालेला आहे. आणि प्लस पेटून द्यायचं कारण एकच आहे की रोज आभाळाचं हे वातावरण पावसाचं असं होतंय, रोज संध्याकाळी झाकायचा सकाळ उघडायचा, त्याच्यामुळं हे कांदा मला कवडी मोल भावात जात असल्यामुळे मला हा पेटून द्यायची पाळी आलेली आहे. आज जवळजवळ 500 ते 600 गुणी मी कांदा पेटून दिलेला आहे. तर शासनाने याच्यावर काय करायला पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याला 40 रुपये किलोने भाव द्यायला पाहिजे आणि माझ्या कांद्याचा पंचनामा करून मला 20 रुपये किलो प्रमाणे कांद्याला अनुदान द्यायला पाहिजे. मी आता सध्या 4 एकरवरती कांद्याची लागवड केलेली होती. त्याच्यातला 2.5 एकरचा कांदा काढून टाकलेला होता. 2.5 एकरचा कांदा जवळजवळ 600 गुणी कांदा होता. आणि 1.5 महिना कांदा काढण्यासाठी आम्हाला कालावधी गेला. तो कांदा काढण्यासाठी लोक 40 डिग्री अंश सेल्सिअस वरती कूलरची हवा खात बसले होते. त्यावेळेस आम्ही उन्हात 40 डिग्री अंश सेल्सिअस तापमान असताना उन्हात कांदा काढला, गोळा करायचा, एका जागी साठवून ठेवायचा. अशी परिस्थिती असताना कांदा भरायची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस व्यापाऱ्यांना फोन केला तर व्यापाऱ्यांनी सांगितलं की साबळे तुम्ही कांदा काय भरूच नका, आज 1 रुपया कांदा चालू आहे, तुमचं नुकसान होतंय, कांदा भरू नका. तरी पण मी एक गाडी पाठवली असता फक्त कांद्याला मला 1 रुपया किलो प्रमाणे भाव भेटलेला आहे. तर एका गाडीची पट्टी आलेली आहे आज फक्त 4,000 रुपये. तर 4,000 रुपये पट्टी बघता अक्षरशः मन निराश झालं. तर काय करावं काय समजेना. मग मी असा एक निर्णय घेतला की आता ह्या कांद्याचं करायचं काय. व्यापारी सांगतात कांदा भरू नका आणि मग कांदा रानात ठेवून तरी काय करायचं, म्हणून मनात निर्णय घेतला की हा कांदा पेटवून दिल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मग शासनाने याच्यावरती काहीतरी तोडगा काढायला पाहिजे. शासनाने शेतकऱ्याचा कुठल्या तरी बाजूने विचार करायला पाहिजे. कमीत कमी शासनाने 40 रुपये किलो 35 रुपये किलो का होईना कांद्याला भाव द्यायला पाहिजे. हमी भाव द्यायला पाहिजे आणि कांद्यावरती अनुदान जाहीर करायला पाहिजे. ज्यावेळेस कांदा पेटवावा वाटला त्यावेळेस मनात नेमक्या काय भावना होत्या? ज्यावेळेस कांदा जळत होता त्यावेळेस काय वाटत होतं? ज्यावेळेस कांदा जळत होता त्यावेळेस मनात अशी भावना निर्माण झाली की आपण आजपर्यंत केलेल्या कष्टाचं फळ आपल्याला हे भेटलं आहे की आपण काहीच करू शकत नाहीत. शेवटी मनात असं अक्षरशः डोळ्यातनं अश्रू येत होते, म्हणजे मन असं चलबिचल होत होतं. काय करावं काय कळत नव्हतं मनात. सरकारकडून काय मदत मिळाली का? कोण पाहणीसाठी आलं? पाहणीसाठी अद्याप कोणीही आलेलं नाही आणि सरकारकडून 1ही रुपया मदत मिळालेली नाही. ज्यावेळेस व्यापाऱ्याशी शेवटचं बोलणं काय झालं होतं की ज्यामुळे कांदा पेटवण्याचा निर्णय घेतला? व्यापाऱ्याशी असं बोलणं झालं की व्यापाऱ्याला मी फोन केला, सेट गाडी पाठवून देतोय आज. तर व्यापाऱ्यांनी डायरेक्ट सांगितलं साबळे तुम्ही गाडीच भरू नका, ह्या कांद्याला आज मार्केटमध्ये फक्त 1 रुपया भाव आहे, त्यामुळे मला कांदा पेटवण्याशिवाय म्हणजे निर्णय घ्या. आता काय भाव आहे सध्या कांद्याला? आता कांद्याला 2 रुपये 3 रुपये 50 पैशा भावापासून चालू आहे. 50 पैशापासून 2 ते 3 रुपये. एकूण उत्पादन आणि कांद्याचं येणारी कांद्याला किती तफावत आहे? एकूण उत्पादन कांद्याला एकूण खर्च येतोय 70 ते 75 हजार रुपये एकरी. आणि कांद्याची पट्टी आज बघितली तर 5 नाही तर 6,000 रुपये पट्टी यायला लागलेली. त्याच्यात गोणीचा भरायचा काहीच खर्च निघत नाही. गोणी आज 48 रुपयाला एक गोणी झालेली आहे.
तर 1 एकर मधला कांदा भरण्यासाठी कमीत कमी 200 ते 250 गोणी लागते. 12-12.5 हजार रुपये गोणीचा खर्च येतोय. भराईचा कमीत कमी 10 ते 12 हजार खर्च येतोय. गाडी भाडं 200 गोण्यासाठी 12-13 हजार रुपये गाडी भाडं येते. 15 हजारापर्यंत गाडी भाडं जाते. त्यामुळं कांद्याचा कुठलाच खर्च निघत नाही. त्यामुळे हा कांदा पेटवण्याचा मी निर्णय घेतलेला आहे.